कोणत्याही परीक्षेत डेसिमल पॉइंटवर प्रश्न विचारला आणि तो पण रिपिटेटिव्ह, खूप अवघड वाटतो. बघा ना, हा प्रश्न पण तसाच आहे, पण अगदी चुटकीसरशी उत्तर येऊन जातं. 0.5 अधिक 0.55, इथे 3 वेळा 5 आहे, इथे 4 वेळा 5 आहे, इथे 5 वेळा 5 आहे. कशी बेरीज करायची लक्षात घ्या. आता हे जे शेवटचं आहे ना, ते आधी इथे लिहून घ्या. 0.555555 5 वेळा आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं बघा, हा 5 जो आहे तो इथे घ्यायचा 5. नंतर 5 आणि 5 याची बेरीज करायची. 5 आणि 5 ची बेरीज 10 येते. 10 मधला 0 घ्यायचा, हातचा आला 1. परत हे 5, हे 5 आणि हे 5 15, याची बेरीज 15 येते. 15 मध्ये हा हातचा 1 मिळवला, ते येतं 16. 16चा 6 घ्यायचा आणि परत हातचा आला 1. आता पुन्हा 5 5 5 5 किती येते बेरीज 20. 20 मध्ये हा हातचा 1 मिळवला 21. आता हातचे किती आले 2. नंतर पुन्हा 5 5 5 5 5 25 बेरीज येते. 25 मध्ये हे 2 हातचे मिळवले, येते 27. आता मी लिहून ठेवलं हे, कारण आता 5 संपलेले आहेत. आता काय करायचं, उजवीकडून किती घर आहेत बघा, 1 2 3 4 5. 5 घरं सोडायची. 1 2 3 4 5 आणि पॉइंट द्यायचा, दशांशीनं द्यायचं. हे झालं आपलं फायनल उत्तर 2.71605, जे आहे आपलं ऑप्शन नंबर 3. बघा किती सिंपल आहे. म्हणजे कितीही मोठा प्रश्न असू द्या, पुढे पण अजून मोठा असू द्या, उत्तर या लॉजिकने येणारच. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.